सलमेजोडी मैदानामध्ये पोचलेले आहे. दोन्ही संघांनी आपला पहिला सामना अगदी सहजरित्या जिंकलेला आहे आणि दुसऱ्या फेरीमधील हा सामना खेळण्यासाठी दोन्ही संघ दाखल झाले आहेत. सुमित आणि त्याच्या समेत त्याचा सहकारी फलंदाज आकाश. ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. हर्षद दिल्लीहून जय पारदेव गोवे संघाकडून. गोवे संघाने पहिल्या सामन्यामध्ये ओवळी संघाला पराभूत केलं होतं, तर मानकुली संघाने दुसऱ्या बाजूला भरोडी संघाला पराभूत केलं होतं. वैभव माली गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, तर सामोरं जाईल फलंदाज सुमित. इथे मात्र दिशा भरकटतोय. पहिल्या चेंडूवर गोलंदाज जाऊ वैभव माली आणि अव्वांत धावणे अकाउंट ओपन होते गोव्या संघाचा. पंचांचा पुन्हा एकदा वाटचा इशारा. 1+1 अशा 2 धावा धावल्यामध्ये जोडल्या जातात. धावसंख्या 3. अव्वांतर धावा इथे वैभव माली देताना. जय कापरोबा वेले संघाचा संघनायक आणि जय हनुमान गोवे संघाचा संघनायक आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच जय कापरोबा वेले विपक्ष जय हनुमान गोवे या 2 संघामध्ये असणार आहे. दोन्ही संघनायक आपण विनाविलंब लगेच संपर्क साधायचा आहे. सुरू असलेला सामना आपण पाहतोय दुसऱ्या फेरीमधील गोवे विपक्ष मानकुल या 2 संघामध्ये. पहिले षटक मार्गसाहेब वैभव माली फ्रंटल गोलंदाजी ट्रॅकवर. चेंडूवर बोटे फिरवताना आपण पाहतोय या चांगला चेंडू चांगल्या हाताला निघाला. 2 वाईट नंतर चांगली वापसी या 2 चेंडूवर करताना गोलंदाज वैभव माली. वैभव माली सामना करेल फलंदाज आकाश. यॉर्कर यांचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता मात्र टिचून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूवर थोडीशी लाईन लेंग बिघडली गेली होती, मात्र त्यानंतर चांगले गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळते. सलग 3 चेंडू निर्धाव. अचूक लाईन आणि लेंग नाही गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळी मात्र समोर खेळल्या वेस्ट सेपमध्ये मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू जोपर्यंत फील केला जाईल तोपर्यंत एका धावेने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज आकाश. एका धावेने स्वतःचा अकाउंट देखील ओपन करतोय आणि सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 4 वर. संत आणि शांत क्रिकेट सध्या पाहायला मिळतंय गोवे संघाकडून. त्याचं कारण वैभव माली याची चांगली गोलंदाजी. बॅटची एज इथे थर्डमॅन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे. चौकार. चौकारीनं संघाच्या धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या 4 ने वाढून होती ती स्कोरबोर्डवर 8 धावा. बिनबाद 8. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना पुन्हा एकदा थर्मल रिझन मध्ये चेंडू येतोय. यावेळी क्षेत्ररक्षक चेंडू फील करेल, फेकी करेल, तोपर्यंत फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. सिंगल षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हर्षद दिल्लीहून जय पारदेव गोवे संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती बिनबाद 9. नेक्स्ट मॅच जय कापरो वेले विपक्ष जय हनुमान गोवे या 2 संघामध्ये असणार आहे. दोन्ही संघनायक आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. जय कापरो वेले संघाचा संघनायक आणि जय हनुमान गोवे संघाचा संघनायक. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर विदाउट लॉस. 9 रन्स 9 धावा आपण पाहतोय बिनबाद पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
गोलंदाजीमध्ये पहिला बदल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणय भोईर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत बेस्ट कॅच ऑफ द डे म्हटलं तर वावगटणार नाही. अजय पाटीलाचा उत्कृष्ट झेल मिडविकेट रिझनमध्ये पकडणारा खेळाडू आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर प्रणय भोईर आणि एक चांगला फटका देखील षटकार त्याच्या बॅटमधून अगदी पहिलाच चेंडू फेस करताना पाहायला देखील मिळाला होता. वैयक्तिक पहिला आणि या संघाकडून सांघिक दुसरं षटक घालण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आलेली आहे. प्रणय भोईर 2 ओव्हरच्या टोकावरून सामना करेला फलंदाज सुमित. इथे मात्र सुमित याने चेंडूला आकाशामध्ये खेळलेला आहे. मिस्टाईल फटका शतरक्षक चेंडू खाली सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज सुमित याचा खेळ. पहिला फलंदाज बाद होताना हर्षद 11 जय पारदेव गोवे या संघाचा. सुमित यांनी बाद होण्यापूर्वी 3 चेंडूचा सामना करताना 5 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना पहिली सफलता अर्जित करताना आपण बोलतोय प्रणय भोईर अगदी आपल्या पहिल्याच चेंडूवर विकेटचा खुराक त्याने प्राप्त केलेला आहे. नेक्स्ट बॅटर आता मात्र मैदानावर 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी गोवे संघाकडून गेलेला आहे. नीरज बाली ट्रॉफीमध्ये या टेनिस बॉलवर ज्या बॅटरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं तो फलंदाज आता मात्र खेळपडून पाहायला मिळतो आणि या आडव्या बॅटने पहिलाच चेंडू केलेला आहे. आणि अध्यक्ष चषकामध्ये बाईकचा मानकरी देखील नीरज ठरला होता. चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून गत हंगामामध्ये गेल्या वर्षीच्या सीझनमध्ये पाहायला मिळालं होतं. त्या स्पर्धेमध्ये उपविजेता संघ देखील राहिला होता. प्रणय भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर यावेळी सामना फलंदाज आकाश जो वैयक्तिक 1 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. इथे मात्र पंचांचा इशारा वाईट कारण चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त वळतोय. आव्हान धावणे संघाची धावसंख्येमध्ये 1 ने भर धावसंख्या 11. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडू होत आहे थंडम्या रिझन मध्ये दुसरी धाव देखील सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. पंचांचा लेग बॅटचा इशारा आव्हानच्या रूपाने धावा या 2 धावांनी या स्कोरबोर्डमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 13. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हर्षद 11 जय पारदेव गोवे संघ आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे प्रणय भोईर चौथाराव मानकुळे संघाकडून दुसरं षटक चालतोय. इथे पाहिला आणि जाऊ दिलं मात्र पंचांचा कुठल्या प्रकारचा इशारा नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 13 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रणय भोईरची पाहायला मिळाली कारण या षटकामध्ये कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी त्याने फलंदाजांना दिलेली नाही. खोलवर डब्याचा चेंडू अगदी खोदून काढलेल्या चेंडूला लॉंग ऑफ रिझन मध्ये ऋतिक माली जोपर्यंत चेंडू फील करेल फेकी करेल ओव्हर थ्रो झालेला आहे मात्र 2च धावा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही. धावसंख्या 15. चौथा सामना आपण पाहतोय आजच्या दिवसामधील आणि दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना हर्षद 11 जय पारदेव गोवे विरुद्ध चौथाराव मानकुल या 2 संघामध्ये. यानंतर सामना पाहायला मिळाला जय हनुमान गोवे विरुद्ध जय कापूर वेले या 2 संघामध्ये. तर दोन्ही संघात संघटक आपण टॉस साठी या.
प्रणय भोईर राईट मोर द स्टंप. इथे मात्र चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका. सुरेश झेल आणि इथे मात्र फलंदाज फेल. दुसरा हातरा बसतोय हर्षद 11 जय पारदेव गोवे या संघाला. दुसऱ्या सलामीचा फलंदाज आकाशाने या आकाशामध्ये खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, मात्र उंची जास्त आणि लांबी कमी हे आपण पाहू शकता. आवश्यक एलिव्हेशन त्याला साधलेले, उंची जास्त होती, जी लांबी आवश्यक हवी होती ती तो साधू शकला नाही आणि परिणामस्वरूप चांगला झेल तिथे पकडला गेलेला आहे. दुसरा फलंदाज बादून डगरच्या आश्रयाला, दोन्ही सलामीवीर बादून तंबूच्या आश्रयाला. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. न्यू बॅटर अनुज. ऋषी भोईर तिसरं षटक घालण्यासाठी आलेलं आहे. यावेळी चेंडूला फिरकावून दिलेलं आहे, मात्र यावेळी की उंची जास्त लांबी कमी. ऋतिक माली चेंडू खाली सेफ हँड आणि इथे आणखीन एक फलंदाज जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. तू चल माया अशी स्थिती आपण पाहतोय गोवे संघाच्या फलंदाजांची. जय काबरो वेले संघाचा संघनायक आणि जॉनमॅन गोवे संघाचा संघनायक. आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय. आपण टॉससाठी या, टॉस पूर्वी आपल्याला आपली ऑफिशियल नोंद देखील करायचं आहे. जॉनमॅन गोवे आणि जय काबरो वेले दोन्ही संघनायकांना शेवटचा पुकार दिला जातोय नाणेफेकीसाठी. नेक्स्ट मॅच जय काबरो वेले विरुद्ध जॉनमॅन गोवे या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. नवीन फलंदाज अमोल. 15 धावसंख्येवर तीन फलंदाज टॉप ऑर्डरचे बाद जाऊन फॅलोमध्ये परतलेले आहेत. एक नवखी जोडी आता मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. अनुज आणि अमोल इथून मात्र नव्याने सुरुवात करावी लागेल, कारण दोन्ही फ्रेश बॅटर आहेत. सुमित, आकाश आणि नीरज हे तीन फलंदाज बाद झालेले आहेत. इथे मिडविकेट रिझनमध्ये चेंडू टोलला, मात्र ऋतिक तिथे सज्ज आहे डीप मिडविकेट रिझनमध्ये. एक सिंगल रन, सिंगल पेक्षा अधिक नाही. सिंगलने संघाची धावसंख्या 16. दुसऱ्या फेरीमधील हा सामना आपण पाहतोय. हर्षद 11 जय परदेव गोवे विरुद्ध चौठावरा मानकुल या दोन संघामध्ये. ऋषी भोईर राईट मोर द स्टंप. चांगला चेंडू, अगदी चेंडूवर बोटे फिरवली होती. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने देखील बोलतोय आणि पूर्णपणे बीट होतोय फलंदाज अनुज. वेल विपक्ष गोवे. जय काबरो वेले विरुद्ध जॉनमन गोवे. नेक्स्ट मॅच. फायनल रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करत, तो टॉस केला जाईल. मनोज पाटील यांच्या सोबत असते. आणि तानाजी पाटील यांच्या सोबत असते. हा टॉस केला जातोय. वेले संघाने का पण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच जय काबरो वेले विरुद्ध जॉनमन गोवे या दोन संघामध्ये असणार आहे. तर आमच्या मान्यवरच्या सोबत असते टॉस केला जातोय. टॉस गेलेला, टॉस जिंकलेला आहे वेले संघाने. आणि वेले संघाने आपला डिसिजन प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला आहे.
तीन षटकांची समाप्तीनंतर हर्षद इलेव्हन जय पारदेव गोवे संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 18 धावा 3 बाद. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल जय कापरो वेले विपक्ष जनमन गोवे. वेले संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि गोवे संघाला प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेले आहे. शेवटचे षटक चौथुरा मानकुळी संघाकडून हाताळण्यासाठी गोलंदाज शिवम माले आलेला आहे. सामना झाला फलंदाज अमोल. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक बने प्रेक्षक चेंडू निघून जाते सीमा बार. षटकार फुलटॉसवर फुल टोल उसळ करताना आपण पाहतो फलंदाज. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. धावसंख्या 6 ने वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होते. धावपलीकडे 24 धावा. अमोल याचा अनमोल शॉट म्हटलं तर वावड ठरणार नाही कारण या फटक्याची आवश्यकता होती धावा वाढवण्यासाठी गोवे संघाला. शिवम माले याचं स्वागत षटकाराने केलेलं आहे. इथे या अतिशय स्वेर चेंडू 55 इशारा वाईट आव्हानता वाढच्या रूपाने थोडासा दडपणाखाली शिवम माले धावसंख्ये 1 ने वाढते 25 धावा. इथे हो केला चेंडूला आणि चेंडू निघून जातो या फाय लेगच्या वरून सीमा बार. आणखीन एक षटकार. हाणामारी षटकामध्ये हाणामारी करताना आपण बघतोय अमोल. छोटा पॅकेट बडा धमाका. छोटा तीर घाव करे गंभीर. धावांची हुक हा हुकचा फटका खेळताना आपण बघतोय या फलंदाज अमोल याला. दुसरा षटकार अमोलच्या बॅट मधून. धावसंख्या वेगाने वाढून होते ते धावपलीकडे 31 धावा 31. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर आज 3 सामन्यामध्ये एकाही संघाला 40 पेक्षा जास्त धावा करता आलेल्या आहेत. इथे मात्र चेंडूला फिरका दिला. आणखीन एक मोठा फटका आणि हा चेंडू देखील जाईल सीमा बार. टोळी जंग षटकार 2 मे 2 ठोकून आले. अमोल अनमोल वंदन आपल्या संघासाठी. धावसंख्या 6 ने वाढून गेली धावपलिकावर 37 धावा आणि षटकांची हट्टी करताना दुसरा फलंदाज बनतोय. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार. षटकारची तिकडी हाणामारी षटकामध्ये हाणामारी आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडूमध्ये 18 धावा होत्या आणि त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये 19 धावा कुठून काढताना क्या बात आहे. इथे छोटा पॅकेट बडा धमाका आहे. शिवम माली मागदा ठरताना यावेळी मात्र फिट केलेल्या फलंदाजाला आउटसाइड ऑप्स्टमा चेंडू हाताळला होता. कुठल्या प्रकारची धाव नाही मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवताना धावसंख्या स्थिर धावपलिकावर 37 धावा. अजून या षटकामधील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा बेट करताना आजच्या दिवसामधील सर्वोच्च सांघिक धावसंख्या हाईस्ट टीम स्कोर 37 आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर 36 धावांचा सर्वोच्च उच्चांक होता आणि तो विक्रम देखील गोवे संघाने मोडत काढलेला आहे. त्याचं कारण अमोल याची अनमोल फलंदाजी. यावेळी चेंडूला फिरकाव दिलेला आणि चेंडू निघून जातो सीमा बार. अमोल पुन्हा एकदा अनमोल बंदर आपल्या संघासाठी षटकांची आतिषबाजी करताना ना एक्का दुक्का सीधा छक्का. तब्बल 4 षटकार अमोलच्या बॅटमधून पाहायला मिळतात आणि त्याच्या फलंदाजी जोरावर हर्षद इलेव्हन जय पारदेव गोवे संघाने आपल्या धावपलीकडे धावा जोडलेल्या त्या एकूण 43 धावा पहिला संघ ठरलेला आहे 40 पार करणारा. आजच्या दिवसामधील 43 आणि 44 धावांचं आव्हान चौथुरा मानकुळी संघासमोर उभं केलेलं आहे. 26 धावांचं योगदान देताना 9 चेंडूमध्ये नाबाद 26 धावा. घंटो काका मिंटो में अशी इनिंग अमोल खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय.
आणि त्याच्याच फलंदाज जोरावर एका चांगलं टोटलला इथे सेट केलेलं आहे गोवे संघाने. गोवे संघाने प्रथम फलंदाजी करताना धावपळे झळकले त्यात 43 आणि 44 धावांचं आव्हान चौथ्या मानकुली संघासमोर उभं केलेलं आहे. जो प्रति षटकामध्ये 11च्या सरासरी धावा झळकवल्या त्याला मानकुली संघाला सामना जिंकायचा असेल तर. आणि आव्हानाचा पाठलाग चौथा मानकुली संघ वैभव माल्यान कंपनी कशाप्रकारे करेल, काय घडेल काय बिघडेल आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सकल समोचक विशाल पाटील. थँक्यू सो मच धुमाल सर. वन्स अगेन सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट्स GCA चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये आज ओपनिंग डे उद्घाटनीय दिवस आणि सामना आपण आजच्या दिवसामधला हा चौथा पाहतात आणि तो देखील दुसऱ्या फेरीतील पहिला आहे. हर्षददादा चौधरी जे सरवलीचे आहेत त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला संघ हर्षद 11 जय पारदेव गोवे त्यांच्या विपक्षामध्ये चौथा इरवा स्पोर्ट्स मानकुली ही लढत आपण पाहतात. आणि पहिलं सत्र जर पाहिलं तर पहिले 3 ओव्हर शांतता निराशा होती डगआउटमध्ये, पण लास्ट ओव्हर जसं समाप्त झालं तिथनं अशा अपेक्षा जागृत झाल्या की इथनं मॅच आपण जिंकू शकतो, इथनं लढाई आपण करू शकतो. कारण आफ्टर 4 ओव्हर्स टोटल जर आपण पाकला तर धाव फलक जाऊन पोहोचला 43 वरती आणि 44चा टार्गेट चॅलेंजिंग टोटल. बिकॉज मॉर्निंग सेशन पासून जितकेही सामने आपण आज पाहिले प्रत्येकी मॅचमध्ये ही गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळाली की बॅटिंग इझी नाहीये, बॉल थांबून येतोय. सलामीची जोडी मैदानाच्या हातामध्ये. ऋतिक माळी आणि त्याचा समवेत वैभव माळी मैदानाच्या हातामध्ये. बघा 44चा चेज आहे, 44 धावा. आणि खऱ्या अर्थाने बघा जर पिचवरती पाणी साठलेलं असतं, पिच जर ओळी असती तर या कंडिशन्समध्ये मी म्हणेन बॅटिंग थोडी इझी देखील होऊ शकली असती. बट पूर्णपणे विकेट जर आपण पाकली तर ड्राय आहे, बॉल पडल्यानंतर थांबून येतो. अशा कंडिशन्समध्ये 44 चेस करणं हे सोपं कार्य नाही आहे. आणि त्यामध्ये जर आपण पाकलं तर एक षटक मी म्हणेन राकेश आणि एक षटक अजयचं ते क्रुशियल असणार आहेत. कारण लेफ्ट आर्म ऑफ ब्रेक बॉलर आहेत. या अगोदरच्या मॅचेस आपण पाकल्या त्यामध्ये देखील भरपूर चांगल्या टप्प्यावरती आणि योग्य नियंत्रण आणि भरपूर टर्न मिळताना देखील आपण त्या दोन्ही गोलंदाजांना पाकलं होतं. ते दोन मी म्हणेन डिसायडर ओव्हर असू शकतात या मॅचच्या दृष्टिकोनातून. सामन्याला सुरुवात सलामीची जोडी वैभव माळी आणि त्याचा समवेत ऋतिक माळी ही जोडी. पहिल्या षटक गोलंदाजी मार्कवरती नीरज पाटील तयार होतं. जे प्रेक्षक नुकतेच आमच्या संवेद यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले त्या सर्वांचं देखील हार्दिक स्वागत. पहिला बॉल, पहिलाच बॉल, फुल टॉस, बॉल हवेमध्ये, फिल्डर प्रयत्न करायला हवे होते. कारण एका षडाला असं वाटलं की झेलची शक्यता होईल की काय, बट बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलाच बॉल, षटकार. फुल टॉस होता, परफेक्टली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळले वैभव. फिल्डर एका मोमेंटला जे लॉंग ऑनला होते असं वाटलं इंटरेस्टेड आहेत, बट क्लिअर गेलं बाउंड्री लाईनला. षटकार येतोय, लाईन थोडी आता चेंज करावी लागेल. शॉर्ट पिच टाकायचा होता बट पडल्यानंतर बॉल थांबवून येतोय, ती गोष्ट मी जस्ट सांगितली होती. आणि लास्ट बॉलवरती तेच पाहायला मिळालं. स्ट्रोक अगोदर कंप्लीट झाला, बॉल नंतर आला, सिंगल मिळेल, धाव फलक आता पुढे जातोय 7 वरती. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतात. विद्यमान अध्यक्ष सन्माननीय केतनदादा तरे यांच्या सन्मानार्थ आपण पाहताय GCA चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 पहिला दिवस. आणि सामने आतापर्यंत चांगले पाहायला मिळाले. कारण बघा
रबर बॉल फॉरवर्डमध्ये हायेस्ट स्कोरिंग मॅचेस भरपूर आपण पाहतो, बट लो स्कोरिंग पाहण्याची मजा एक वेगळी आहे. लोअर फुल टॉस, बॉल हवेमध्ये, लॉंग ऑफ, कॅच पकडली गेली आहे आणि अंपायर सांगतायत की फील्ड प्लेसमेंट मध्ये झाली आहे मिस्टेक. तर लक फॅक्टर बॅटर ऋतिक माळी सोबत, कारण कॅच पकडली, लॉंग ऑफच्या फिल्डरने ऑलमोस्ट सेलिब्रेट देखील केलं आणि त्यानंतर स्क्वेअर लेग अंपायर सांगतायत की मिस्टेक झाली आहे फील्ड प्लेसमेंटमध्ये. ही मिस्टेक किती महाग ठरेल, कारण पहिली सफलता मिळाली असती. ऋतिक माळी सारखा एक चांगला फलंदाज जो डगआउट मध्ये असायला हवा होता तो खेळपट्टीवरती आहे, तसा मागे सर्वात मोठी चूक फील्ड प्लेसमेंट. बघा या मायनर मिस्टेक देखील ना तुम्हाला फार महाग ठरतात, कारण आता नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्रीडचा बॉल समोर वैभव, फ्रीडचा बॉल, बोल्ड जरूर झालेत, रनआउटची शक्यता होईल का? ऑलमोस्ट गेले 2 चेंडू जर आपण पाहिले ना की जिथनं 2 विकेट्स मिळायला हवे होते तिथे एकही विकेट नाहीये, कारण या अगोदरचा बॉल लॉंग ऑफला चांगली कॅच बट फील्ड मिस्टेक, दॅट्स वाय नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट, बोल्ड झालाय वैभव बट तरी सुद्धा विकेट मिळणार नाहीये. नशिबाची साथ आज वैभव आणि ऋतिक सोबत जरूर आहे, पण अजून देखील मॅच भरपूर बाकी आहे. धावफलक सध्याच्या घडीला 9 वरती, 9 ऑन द कार्ड. पहिलं षटक, फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. वीर तानाजी क्रीडा नगरी दापोडेच्या ऐतिहासिक क्रीडांगणावरती आपण ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहतायत, कारण नो डाऊट जेव्हा टेनिस बॉल क्रिकेट हंगामाला सुरुवात होते तेव्हा देखील या क्रीडांगणावरती भरपूर साऱ्या स्पर्धा टेनिस बॉल फॉर्मॅटमध्ये आपण पाहतो. खेचून मारलाय बॉल हव्यामध्ये, फिल्डर आहेत, फक्त प्रेक्षक बनवून राहतील. जबरदस्त फटका वैभवच्या बॅटमधनं, आणखीन एक तडाखा, षटकार. मी जस्ट सांगितलं की मायनर मिस्टेक सुद्धा देखील ना पुढे जाऊन मेजर होतात, आणि त्याचा एक्झाम्पल, त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये फील्डमध्ये मिस्टेक, कॅच पकडली होती, त्यानंतरचा बॉल फ्री हिट, त्याच्यावरती देखील मी म्हणे ऑलमोस्ट जीवनदानच मिळालं वैभवला, आणि त्याचा फायदा घेतोय. फ्लिकचा फटका, फिल्डर आहे डीप मिड विकेटला, मिळेल फक्त एक सिंगल, बट हे पहिलं षटक टीम मानकोलीच्या नावावरती. धाव फळक या एका धावेचा मदतीने आता जाऊन पोहोचलाय 16 वरती. अजून देखील काही चेंडू बाकी आहेत या पहिल्या षटकामध्ये. 16 धाव फलकावरती. मॅच जर इथनं बनवायची, मॅच मध्ये कमबॅक करायचा आहे तर विकेट एकमेव मार्ग. फुलर लेंथ पायावरती आदळलाय. लेग बाईज ची मिळेल एक सिंगल, आणि अशा प्रकारे खेळ समाप्त होतो पहिल्या षटकाचा. आफ्टर फर्स्ट ओव्हर 17 विदाउट लॉस टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली म्हणजे येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्याकरिता जर आपण कॅल्क्युलेट केलं तर इथनं आवश्यकता असेल 27 धाव्यांची आवश्यकता. म्हणजे आस्किंग रेट जर आपण पाकला तर 9 रन प्रति ओव्हर इथनं बनवायचे आहेत इथनं जिंकण्यासाठी. मॅच अजून देखील बाकी आहे. एक चांगलं ओव्हर हवं आहे टीम गोवेला, ज्याच्यामध्ये 1 ते 2 विकेट अथवा इकॉनॉमिकल ओव्हर. आणि त्याच अनुषंगाने खऱ्या अर्थाने जो ट्रम्प कार्ड बॉलर आहे, ज्याच्यावरती नेहमीच टीम हर्षद इलेव्हन जय पारदेव गोवे विश्वास दाखवत असते, राकेश गोलंदाजी मार्कवरती. या अगोदरचा सामना देखील आपण पाहिला होता, ज्याच्यामध्ये एका ओव्हरमध्ये फक्त दिल्या होत्या राकेशने 4, आणि त्याच्यामध्ये देखील 5 डॉट बॉल होते. शेवटच्या बॉलवरती चौकार आला होता. त्याच अनुषंगाने इथनं विश्वास दाखवला गेलाय राकेश वरती. आणि वैभवने चर्चा जी केली असेल त्यामध्ये एक गोष्ट मी पुढे क्लिअर असू शकते की स्ट्राईक रोटेट करणं आवश्यक असेल मी म्हणेन मानकोली टीमसाठी, कारण लेफ्ट हँडर बॅट्समन वैभव आहे खेळपट्टीवरती. पहिलाच बॉल टाकला, थांबून अगदी खेळायचं होतं. मी सिंगलचा उल्लेख केला होता, तेच करण्याचा प्रयत्न देखील दिसला. डॉट बॉल येतोय, रीड करणं आवश्यक आहे. बॉल जेव्हा रिलीज होतो रीड करणं आवश्यक आहे. शफल होऊन खेळलं, फ्लिकचा फटका, सिंगल मिळेल, आणि सिंगलच हवी होती वैभवला, मिळाली सिंगल. म्हणजे आता धाव फलक पुढे जातोय एका धावेच्या मदतीने. आता स्कोर कार्ड पुढे 18 वरती. ही बाटेल आता चांगली रंगेल, कारण बघा या अगोदर जर आपण चित्र पाहिलं तर फर्स्ट मॅच मध्ये देखील दोन्ही राईट हँडेड बॅट्समन समोर होते, आणि या मॅच मध्ये देखील सध्याच्या घडीला 2 चेंडू अगोदर समोर होता ऋतिक जो राईट हँडेड होता, बट आता वैभव लेफ्ट हँडेड बॅट्समन. त्याच्या समोर आता कशा प्रकारे गोलंदाजी होईल, तेच नियंत्रण, अनुशासन
पाहायला मिळेल की वैभव ॲडव्हान्टेज घेताना दिसतील. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. 18 आहेत आणि इथनं हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील आवश्यकता आहे 26 धावेंची. विकेट हवी आहे गोवेला. थांबलाय वैभव, पूल खेळलाय. ताकद किती आहे फटक्यामध्ये, इतकी ताकद की क्लिअर केलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. षटकार. हेच असतं ड्राय सरफेस वरती जर स्पिनरला टॅकल करायचंय, जर पूर्णपणे त्याच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळायचे आहेत, तर जर लेफ्ट हँडेड स्पिनर आहे तर त्याच्या अगेन्स्ट जर लेफ्ट हँडेड बॅटर असेल ना, तर आपण भरपूरदा पाहिलं की परिस्थिती बदलते, मोठे फटके येतात. आणि तेच पाहायला मिळालं. पहिलाच बॉल फेस करत होता राकेशचा वैभव आणि त्याचा अगेन्स्ट हा सिक्सर. धावफलक 24. विकेट हवी आहे गोवे टीमला. नेक्स्ट बॉल आणि हा बॉल लाईन खराब. एक्स्ट्रा रन वाचण्याचा प्रयत्न राकेश करताना दिसतोय, पण खऱ्या अर्थाने या परिस्थितीमध्ये वाचण्यापेक्षा विकेट घेणं जास्त आवश्यक आहे गोवे टीमसाठी. पुढचा बॉल शफळून खेळला होता, समोरच्या दिशेने मारायचं होतं. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. दुसरीसाठी रिस्की कॉल आणि 2 धावा पूर्ण होतील. एका मोमेंटला वाटलं की रनआउटची शक्यता आहे की काय. रिस्की रन जरूर होता, बट चांगला तालमेल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. धाव फलक 2 धाब्यांच्या मदतीने पुढे जातोय. 27 या मॅच मध्ये सध्याच्या घडीला ड्रायव्हिंग सीट वरती टीम सौदा हिरवा स्पोर्ट्स मानकोली, बट टीम गोवेला जर या मॅच मध्ये शिरकाव करायचा, कमबॅक करायचा तर विकेट हवी आहे आणि ती देखील स्पेशल मी म्हणा वैभवची विकेट हवी आहे. शफळून खेळायचं होतं. लाईन खराब. डाऊन द लेग साइड. आणखीन एक अतिरिक्त रन. पूर्णपणे आजच्या या दिवसामध्ये प्रथमतः राकेश प्रेशर मध्ये दिसतोय, कारण त्याच्या समोर एक क्वालिटी बॅटर, डावखुऱ्या शैलीचा एक अप्रतिम फलंदाज वैभव त्याच्या अगेन्स्ट खेळतोय. नेक्स्ट बॉल फुलर लेन टाकला. अक्रॉस द लाईन खेळायचा होता, बट विकेट किपर आकाशच्या माध्यमातून देखील मिसफील्ड झाली होती. डॉट बॉल येतोय. या ओव्हरमध्ये अजून देखील काही चेंडूंचा खेळ दरम्यान बाकी असेल. अठ्ठावीस आहेत अजून देखील. 16 धावा इथं जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. पुढचा बॉल आणि दरम्यान इथं आता पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. डाऊन द लेग साइड. पुन्हा एकदा वाईट बॉल. धाव फलक 29. हे षटक जर आपण पाहिले ऑल ओव्हर, जर या ओव्हरमध्ये रन्स आपण कॅल्क्युलेट केला तर आतापर्यंत आलेले आहेत 12 धावा. फर्स्ट ओव्हरमध्ये 17 होत्या. अजून देखील एक चेंडू बाकी आहे. वेट केलं, पंच केला, बॉल हवेमध्ये आहे. आता डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन वरती थोडीशी चेज आपल्याला पाहायला मिळते फिल्डर्स मध्ये. 2 धावा मिळतील आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा. 2 ओव्हरमध्ये रन्स बनवला गेला 31. विकेट कोणत्याही प्रकारे गमावलेली नाहीये, म्हणजे येणारे 12 चेंडू शिल्लक आणि हा सामना जिंकण्याकरिता 13 धावेंची आवश्यकता. खरं मग या मॅच मध्ये टीम गोवेचा कमबॅक कधी झाला असता जर पहिलं षटक 17 गेलेले आहेत, त्यामध्ये जर कुठे ना कुठे सेकंड ओव्हर राकेशचं जर चांगलं आलं असतं तर कमबॅक जरूर झाला असता. पण राकेशच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर 14 धावा आल्या. बस फर्स्ट ओव्हरमध्ये कुठे ना कुठे जी फील्ड प्लेसमेंटमध्ये मिस्टेक झाली होती ना, ती अजून देखील टोचत आहे. कारण जर फर्स्ट ओव्हरमध्ये फील्ड प्लेसमेंटमध्ये मिस्टेक नसती तर ऋतिक बाद झाले असते, एक नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये असता, परिस्थिती थोडी वेगळी पाहायला मिळाली असती. बट तसं काही झालेलं नाहीये. परिस्थिती आता चांगली आहे टीम मानकोलीसाठी, बट त्याच पलीकडे जर आपण विचार केला तर आता 12 मध्ये 13 डिफेंड करायच्या आहेत आणि त्यामध्ये त्या डिफेंड कशा प्रकारे होतील या मॅचमध्ये आता विजयाचा मार्ग कशा प्रकारे टीम गोवे शोधेल की टीम मानकोली आपल्याला इझिली या रन चेस करताना दिसेल. भरपूर सारे खऱ्या अर्थाने प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं दरम्यान येणाऱ्या 12 चेंडूंवरती आपल्याला मिळतील. थर्ड ओव्हर हे तिसरं षटकच मी म्हणेन की या मॅचच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे. कारण जर हे षटक चांगलं टाकलं गेलं तर लास्ट ओव्हरपर्यंत फाईट होऊ शकते. चला टीम गोवे थोडी घाई करा, फिल्डिंग लावून घ्या. विवेक वरती विश्वास दाखवला. 12 मध्ये 13 डिफेंड करायचे आहेत. विवेकचा पहिलाच बॉल टॉप एज लागलाय. फिल्डर दरम्यान पोहोचतायत फाईन लेगला. सुमित मिळेल एक सिंगल. आता 11 मध्ये 12.
बघा इथनं कमबॅक जर करायचं आहे तर तुम्हाला रन्स तर वाचवायच्याच आहेत, बट त्याच पलीकडे जर विचार केला तर विकेट देखील हवी आहे. कारण बघा 1 ते 2 डॉट बॉल तुम्हाला इथं मॅच जिंकून देऊ शकत नाहीये. तुम्हाला वैभवची विकेट काढावी लागेल, तुम्हाला ऋतिकची विकेट काढावी लागेल, तेव्हा जाऊन या रन्स डिपेंड होऊ शकतात. बट जर हे 2 फलंदाज किंवा मी म्हणेन दोघांपैकी एक जरी फलंदाज इथं खेळून गेला तर या रन चेज होताना आपल्याला इझिली दिसू शकतात. डाऊन द लेग साईड अतिरिक्त रन द्रमाणीतनं मिळेल. अगोदरच जर विचार केला तर डिफेंड करण्याकरिता रन्स कमी आहेत, या एक्स्ट्रा वाचवायच्या आहेत. आता 11 मध्ये जर विचार केला तर 11 धावेंचीच आवश्यकता. रन बॉल इक्वेशन ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल बॅकफुट वरती जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय 10 मध्ये. 11 10 चेंडू 11 धावेंची आवश्यकता. पहिले 2 चेंडू आतापर्यंत मी म्हणेन चांगल्या टप्प्यांवरती टाकलेत, पण येणारे 4 देखील टाकायचे. 10 मध्ये 11. पुढचा बॉल फुलर लेंथ वाईड यॉर्कर. सिंगल तर जरूर मिळेल. दुसरीसाठी देखील परतले दोन्ही फलंदाज. रनआउटची संधी आणि कदाचित बॉलिंग एंडला थ्रो केला असतं तर मी म्हणेन थोडं बेटर असतं, बट स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला आणि 2 धावा इझिली पूर्ण. म्हणजे आता समीकरण उरलं या मॅच मध्ये. येणारे 9 चेंडू 9 धावेंची आवश्यकता. मॅच अजून देखील संपलेली नाहीये. 9 बाकी आहेत. एखादी विकेट कमबॅक करून देऊ शकते गोवे टीमला. पायांवरती टाकायचा होता. डाऊन द लेग साइड. एक्स्ट्रा रन्स या इनिंग मध्ये जर काउंट आपण केलं तर आतापर्यंत एक्स्ट्रा किती गेला हा देखील नक्कीच प्रश्न असेल. कारण फर्स्ट ओव्हरमध्ये एक नो बॉल होता, त्याच्यावरती एक सिंगल देखील होती, त्या 2 एक्स्ट्रा. त्यानंतर लास्ट ओव्हरमध्ये 3 वाईड, या ओव्हरमध्ये 2 वाईड. ऑलमोस्ट 6 ते 7 धावा एक्स्ट्रा. बघा डिफेंड करत असताना एका धावेचं महत्व असतं. आता 9 मध्ये 8. 9 मध्ये 8 ची आवश्यकता असताना पुलचा हा जबरदस्त फटका चपराक लगावलाय आणि षटकारासोबत आता आपण म्हणू शकतोय या मॅचचा ऑलमोस्ट रिझल्ट डिसाइड करणारा हा फटका. षटकार येतोय वैभवच्या बॅटमधनं. फक्त 2च धावा आता इथनं गरजेच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी टीम मानकोलीला. आणि चेंडू बाकी आहेत 8. 8 मध्ये 2 आणि हा फुल टॉस आणि या फटक्यासोबत सामना समाप्त. सामना जिंकलेला आहे चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोलीने. सो अभिनंदन टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली अँड हार्ड लक टीम हर्षद 11 जय पार्थेव गोवे. फार चांगला खेळ राहिला मानकोली टीमचा. कारण बघा फर्स्ट इनिंग मध्ये एका क्षणाला जेव्हा अंतिम ओव्हरमध्ये 26 आल्या असं वाटलं की आता चेस करणं अवघड आहे, बट वैभव माळी सिंगल हँडेडली या 44 धावा त्याने चेस करून दाखवल्या. वेल प्लेड वैभव. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. आणि जस्ट मी उल्लेख केला की सिंगल हँडेडली 44 धावा चेस त्याने करून दाखवल्या. ज्याच्या बॅटमधनं आले 5 षटकार, ज्याने इंडिव्हिज्युअली रन्स बनवल्या 38 नॉट आउट, तोच वैभव माळी ठरला या सामन्याचा सामनावीर.